सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी महत्वाची बातमी होती काय हे काय सगळं? मला वाचायचं होतं तर काय वाचताय महत्वाचं एवढं? काय होतं म्हणजे काय हे काय केवढी महत्वाची बातमी आहे तिकडे गेली कसं काय? हे बघ हे आता मोबाईलवर सुद्धा टीव्ही आलेला आहे. टीव्ही स्क्रीन कुठे? असं इकडे तुला बघायला मिळणार असं इकडे लिहिलंय. बघ मोबाईलवर सुद्धा आता तुम्हाला टीव्ही बघायला मिळेल असं जपानमध्ये. बघ जपानमध्ये इकडे पुढे जपानमध्ये. जपानमध्ये? मग आपल्याकडे काय? आपल्याकडे यायला 10 वर्ष लागतील. तो आलाय बघा कॅमेरावाला मोबाईल, तो तरी कुठे दिसतो आपल्याकडे फार. तुला बघायचं आहे काय? सोसायटीत घेतलंय कोणी? सोसायटीत नाही, तुला बघायचं असेल तर शेखरला तुला घ्यायला सांगायला हवं. तुम्ही सांगणार? तू सांग म्हणजे काय, तुला जर हवा असेल तर मला सांगायलाच हवं. बस सांगा भाऊ, सांगा तुम्ही. ठीक आहे गाढवा, तू मला चॅलेंज करतोस. हा ओपन चॅलेंज सांगा भाऊ. तू सांगायचंय. अरे शेखर, आबा शेखर काय नको हे वाचा. शेखर काय झालं? शेखर काय झालं? अरे हा शिऱ्या मला 10 वेळा सांगतोय की तुम्ही एकदा तरी शेखरशी बोला किंवा नाही म्हणू नका, एकदा तरी बोला. काही नाही बाबा. सांगतो ना नाही. तो म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता आंघोळीला जाणं आवश्यक आहे असं तो मला सांगतो. त्याला जायला उशीर होतो म्हणून. काय एवढंच ना, मग जा की मग. त्यात एवढं काय भावजळायचंय? आबा तू हमको चैलेंज करता है? अरे वो तुम्हारा बाप है, मैं तेरे बाप का बाप हूं, समझा क्या? काय सचिन, काय चाललंय? विचारलंस? अरे कधी नाही ते ऑफिसचं काम करत बसलो होतो. असतोच काय बरा होता. हे मला एक सांग, हे मोबाईलचं काय कसं असतं रे? कसं काय असतं म्हणजे? नाही म्हणजे याचं बिल वगैरेची काय सिस्टीम काय? नाही म्हणजे तुला बिलिंग पाहिजे असेल तर बिल, नाही तर प्रीपेड कार्ड सुद्धा घेता येतं. म्हणजे काय आहे, तुला आधी कळतं रे किती पैसे संपलेत, किती वेळ उरलाय. माणूस जरा जपूनच वापरतो ना. आणि किमती काय असतात रे हँडसेटच्या? हा आता ते तुझ्या घेण्यावर आहे. म्हणजे बघ 5,000 पासून 50,000 पर्यंत किमती येतात. काय शेखर, काय विचार काय घेतोयस की काय? नाही अरे मी आपलं सहज चौकशी करत होतो. काय आहे, हल्ली सर ज्याच्या त्याच्याकडे मोबाईल असतो रे प्रत्येकाच्या हातात. मग त्याचं आपल्याला ज्ञान असायला पाहिजे ना. म्हणून आपली सहज एक चौकशी करत होतो, जनरल नॉलेज म्हणून. तू तुझं काम कर बाबा. कधी नाही तू ऑफिसचं काम करतोयस त्याच्यामध्ये माझा व्यत्यय नको. ऑफिसचं भाग्य उजळणार रे बाबा. आबा काय ते? काही नाही रे, ते हे वसंतरावांचं गाणं लागलं कुठेतरी, सुरत पिया की. हा ते मी जरा ऐकतं कानावर पडलं, फार जुनी आठवण झाली. बरं वाटलं मला. सुरत पिया की न चिन पिसुलाये. बोल
हर हर दमुनकी याद ते 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 नाही रे, बोल म्हणजे तू काय सांगणार होता ते बोल. आबा बरेच दिवस तुम्हाला सांगीन सांगीन म्हणतोय. अरे काय ही योगिता कुठे आहे रे? योगिता योगिता माहित नाही, आत असेल कुठेतरी. बरोबर. आबा मी काय म्हणतो, काय म्हणतो ते म्हणून टाक. म्हणजे बोलावंच वाटलं की बोलावं माणसाने. हा, मन हलकं होतं. हा, मनात ठेवू नये अजिबात. बस 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 बोल, काय बोलायचंय? बस काय काय हे घे, याच्या बस. आबा काय बरेच दिवस मी विचार करतोय. काय नाही, बरेच दिवस मी विचार करतोय आबा. अरे वाटलंच मला. मी सुद्धा तोच विचार करत होतो की हा अजून बोलला कसा नाही. माझा स्वभाव माहिती आहे ना, 10 वेळा विचार केल्याशिवाय तू बोलणारच नाही. खरंच 10 वेळा विचार केला मी. शाबास शाबास. हा, मग सांग सांग काय 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 तुला काय वाटतं? मला वाटतं कशाबद्दल म्हणताय तुम्ही? अरे तू योगिता बद्दल म्हणतोयस ना? आबा मी मोबाईल घेण्याबद्दल बोलत होतो. मोबाईल? हा हा हा. तुम्हाला काय वाटतं? हे बघ शेखर, मला काय वाटतं हे महत्वाचं नाही. तुला त्याची किती गरज आहे हे महत्वाचं आहे. आणि तसं म्हटलं ना, बरं का, आता मोबाईल हे काही खर्चिक बाब राहिलेली नाहीये. मला विचारण्यापेक्षा तू स्वतःपासून जरा शांतपणे अॅनालाइज कर की मोबाईल घेतला तर तुझे फायदे किती आणि तोटे किती हे तू स्वतःला विचार. करेक्ट. मी आत्ता जातो आणि हे सगळं अॅनालाइज करतो. इकडे बघ, तू आता अॅनालाइज करतो म्हणजे काय? तू जर मोबाईल घ्यायचा ठरवला असशील ना तर अॅनालाइज करत बसू नकोस. मला विचारशील तर तुझ्यासारख्याकडे मोबाईल कसा नाही हीच अॅनालाइज करायची गोष्ट आहे. आबा तुम्ही पण ना. बरं, श्यामळाचं काय मत? तिला सांगितलंस की नाही? नाही अजून. अरे मग तिला विचार ना, बघ ना काय म्हणते ते. बोल. सुराचा पिया बिना छिन बिसराये. अरे बोल म्हणजे श्यामलाशी बोल. कितीदा सांगितलं शलाकाला मी, एकदा झोपताना दार लावलाय की नाही बघून घ्यायचं. कधी करायचं नाही, आपल्याच तंत्रीत असतात. सॉरी. अहो शलाकाला म्हटलं जरा दार लावून घेत जा, ते सगळी कामं आईनीच करायची. अगं बाई, यावर्षी संकल्प अगदी मनापासून पूर्ण करायचा ठरवलेला दिसतोय. कसला? नियमित डायरी लिहिण्याचा. अगं नाही, ते एक राहिलंच आहे. म्हणजे डायरी लिहायची राहिलीच आहे. आजची राहिले, कालची राहिले. हो का? मग हे काय लिहिताय? अगं हे मोबाईलचे फायदे आणि तोटे याच्यावरती लेख लिहिता तुम्ही? अगं बाई, सकाळी शलाका सुद्धा म्हणत होती तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे म्हणे मोबाईल आहे. काय एक एक फॅड असतं नुसतं. अगं फॅड काय, गरज आहे श्यामल. अहो गरज कसली, नुसती पैशांची उधळपट्टी. ठीक आहे. हे बघ श्यामल, तसं नाहीये. काय आहे की लाईफ आता इतकं फास्ट झालंय, त्यातून काही इमर्जन्सी आली तर आपलं माणूस सतत संपर्कात राहतं ग. आणि आता एवढ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरल्या आहेत की त्यामुळे दर उतरले सगळे. नाही, तुम्ही मनापासून बोलताय? अगं खरंच मनापासून बोलतोय मी. मग तुम्ही घेऊन द्या ना शलाकाला मोबाईल. तुला काय वेडबीड लागलंय काय? अहो मग तुम्हीच तर आता एवढ्या वेळ बोलत होता ना तिच्याबद्दल. अगं श्यामल, अगं मी स्वतः मोबाईल घ्यावा की नाही असं विचारतोय. हो, मग त्यासाठी हा लेख लिहायची काय गरज आहे? नाही तसं नाही श्यामल. काय आहे की ज्या ज्या वेळी आपली मनस्थिती द्विधा होते, म्हणजे आपला निर्णय बरोबर आहे की नाही हे नीट ठरत नाही, त्यावेळी आपला निर्णय तपासून घेण्यासाठी त्रयस्थाला विचारण्यापेक्षा आपणच त्रयस्थाप्रमाणे आपल्या निर्णयावर दोन्ही बाजूनी विचार करावा. कशी वाटते आयडिया? बरी आहे, पण मी काय म्हणते, त्यासाठी एवढं सगळं करायची काय गरज आहे? तुम्ही घेऊनच टाका ना मोबाईल. श्यामल, हा खरंच घेऊ? हो घ्या तुम्ही, पण एक काम करा, काय ते? जमा खर्च लिहून झाल्यावर दिवा काढा ना प्लीज.
सॉरी 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 आबा, सॉरी आबा, मी शालाकाला 100 वेळा सांगितलंय की आंघोळीच्या आधी गिझर सुरू करत जा. ती किती आधी सुरू करते, लाईट किती जाळते. अक्कल आहे काय शालाका? पैसे पैसे कमाव मग कळेल. आबा तुम्ही बोला तिला. डोकं फुटायची बाई आलेली आहे. मग ते सांगतोय तिला बोला. अरे तिला नाही रे, गिजर फिजर राहू दे, मोठं महत्वाचं नाहीये. अरे भ्रष्टाचार कुठं करायचा, काही मर्यादा आहे की नाही? हा, औषधांच्या खरेदीत सुद्धा भ्रष्टाचार. गोळ्या घातल्या पाहिजे एकेकाला. गोळ्या घातल्या पाहिजे, पण घालणार कोण गोळ्या? तुम्ही घालणार. हे बघ, तू थट्टा करू नको. संपूर्ण देश विकायला काढले या लोकांनी. तू कुठलाही पान बघ, प्रत्येक पानावर बघ काय आहे. हा, राजकारणात, समाजकारणात भ्रष्टाचार, घोटाळे, घाण करून टाकले सगळ्याची. तुला सांगतो हिऱ्या, आपण म्हणतो पारतंत्र्य पारतंत्र्य. अरे ब्रिटिशांच्या काळात एवढे घोटाळे तरी नव्हते. हा, संपूर्ण लोकशाहीचा मोठा घोटाळा करून टाकला या राजकारण्यांनी. आबा मस्त आयडिया आहे माझ्याकडे. आपला देश आपण चालवायला देऊया. अरे कुणाला देणार? सगळे पक्ष सारखेच, कुणालाही निवडून दे. नाही नाही, पक्षाला नाही म्हणत मी आबा, मग इंग्लंडच्या राणीला. घेणार नाही, ती सुद्धा घेणार नाही. आणि घेतलास तर लिव्ह अँड लायसन्स वर घेईल. म्हणजे 11 महिन्यात सगळं गुंडाळून पसार होता येईल की नाही. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. काय गवस, आज ऑन टाइम, क्या बात आहे. अरे शेखर, बरं झालं तू आलास. ते माझं तुझ्याकडेच काम आहे. अरे गवस, आता आलाय ना तो. आल्याला कुठे त्याला कामाला लावतोस? जरा बसून दे ना त्याला. तू घबरे. अरे हा इनवाइस जरा चेक करून दे ना. काय घोटाळा आहे मला काय कळत नाहीये. गवस, हल्ली तुझे घोटाळे जरा जास्ती होत आहेत. हा, खरं म्हणजे त्याला राजकारणातच जायला पाहिजे होतं. चुकून तो इथे आलाय. काय हा गवस रे. अरे बेल वाजली. रे. हेलो, क्या मनसुख भाई? अरे नहीं भाई, ये रॉन्ग नंबर है. हाँ, कमाल है यार, मोबाईल वर पण रॉन्ग नंबर. अरे रॉन्ग नंबर. होताय शेखर, पार्टी पाहिजे. नवीन मोबाईल घेतलायस? बरं सांगतही नाही, गुपचूप आपला खिशात ठेवतोय. हो, तरी मला परवा डाऊट आला होता. अगदी आपुलकीनी चौकशी करत होता. काय म्हणे तर जनरल नॉलेज. अरे काय आहे भल्या माणसा. अरे मी मोबाईल घेतला याचं कारण जरा वेगळंच आहे. काय वेगळं आहे? वेगळं काय? अरे काय माहितीये का, आबांचं आता वय झालंय. माझं लक्ष सारखं घराकडे लागलेलं असतं रे. आणि ही 2 पोरं घरात नसतात. श्यामल घरामध्ये एकटीच असते रे. बरं, आपण ऑफिसमध्ये असतो तेव्हा ठीक आहे, पण एकदा ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर मग ट्रॅफिक मध्ये किती वेळ लागेल, काय लागेल, काळजी वाटते रे. मग बरोबर आहे तुझं. आता प्रमोशन मिळाल्यापासून मला सारखं हेड ऑफिसला किंवा कुठेतरी इन्स्पेक्शनला किंवा कुठेतरी कॉन्फरन्सला वगैरे जावं लागतं. मग अशा वेळेला घरातून एवढं लांब असताना. नाही, घेतलंस ते चांगलंच झालं. म्हणजे काय, आता गरजच झाली आहे. चला शेखर, म्हणजे आता तू आणि मी समदुःखी झालो. म्हणजे कळेल, हळूहळू कळेल. बघ बघ वाजला, आम्ही जातो. हॅलो. हॅलो बाबा, शिर्या बोलतोय. हा हा, बोल. काय बाबा क्लिअर येतोय ना आवाज? क्लिअर? हो हो, एकदम क्लिअर येतोय. काय रे शिर्या, कुठला नंबर आलाय? कुठून बोलतोयस तू? बाहेरून बोलतोय, पीसीहून. बरं बाबा, म्हटलं रिंग देऊन सस्पेन्स तोडावा. सगळे बघताय तुमच्याकडे. बाबा ठेवतो, बिल वाढेल. हा बरोबर. ए शाण्या, आणि घरी जा आता. उगाच भलतीकडे टाइमपास करत बसू नको. हा हो हो. हा, हॅलो. अहो मी बोलतेय. कुठे आहात तुम्ही? अगं कुठे म्हणजे काय, ऑफिस मध्ये आहे मी. अगं बाई, हो. तुम्ही म्हणाला होतात ना की लंच नंतर मी हेड ऑफिसला जाणार आहे, म्हणून मी फोन केला. श्यामल, आत्ता लंच झालं माझं. हो. भाजी बरी होती का? सकाळी गडबडीतनं मी मीठ बघायलाच विसरले. काही कमी जास्त नव्हतं ना? नाही, चांगली होती, चांगली होती. म्हणजे मग नक्कीच मीठ जास्त पडलं असणार. मला काय झालं, इतकी घाई होती ना, एकीकडे मी त्या पोळ्या. अगं नाही ग, खरंच सांगतो, आवडली मला. बस. तुम्ही मनापासून सांगताय ना? हो
हो खरंच सांगतोय मनापासून आवडली. अहो मी दूध तापवायला ठेवलंय, मी नंतर फोन करते हा तुम्हाला. ए, श्यामल नंतर मला ऑफिसचा नंबर. काय करू रे, प्रीपेड कार्ड आहे, प्रीपेड कार्ड. काय रे, काय झालं? अरे घरच्यांना 1000 वेळा सांगितलं काही महत्वाचं काम असेल तरच मोबाईल वरती फोन करा, प्रीपेड कार्ड आहे रे माझं. असू दे रे, नव्याच्या नवलाईचे 9 दिवस. हो पण ह्या 9 दिवसामध्ये 9 कार्ड संपतील माझी, त्याचं काय? ते तुझं तू बघ. मी तुला म्हटलं होतं ना, आपण दोघे समदुखी आहोत. हेच ते. फोन. हॅलो. हॅलो, अरे शेखर, ओळखला तुला आवाज? आवाज ओळखला? आबा आबा मी. हा हा बोला आबा, ऐकतोय मी, बोला. हा छान आवाज आला, अगदी कानात बोलल्यासारखा. धारदार. बरं सगळं चाललं ना रे व्यवस्थित? हा हो चालतोय. हा बरोबर. हे बघ शेखर, सकाळी मी बरं का आज सकाळी हे भेटले होते मला, फडणीस ब्रेड आणायला चालले होते. ब्रेड आणायचं काम त्यांच्याकडे असतं. तर त्याला मी काय म्हटलं की शेखरने म्हटलं मोबाईल घेतला नवीन, तर म्हणाले कमाल आहे. पुढे चेहऱ्यावर गांभीर्य रे, कमाल बसली. म्हटलं अरे हल्ली जो तो मोबाईल घेतो, शेखरने घेऊन नये मोबाईल. त्याला एवढं काय ते पण मग मी खारकरनं म्हटलं ना, तर खारकर मात्र खुश झाले. त्या माणसाला कौतुक आहे, आनंद वाटतो त्याला. असं काही झालं फडणवीसांचं तसं नाही. दुसरं कोणी काही नवीन काही केलं ना तर ह्यांच्या पोटात दुखतं. ते सांगणार आता. हा मी म्हटलं काय मग विषय वाढवला नाही. हा बाकी सगळं ठीक आहे ना तिकडे? हो हो सगळं व्यवस्थित आहे. हा तू काय काळजी करत नको. फडणीस काय म्हटलं तर तू काय लक्ष नको देऊ. बरं झालं रे बाबा तू मोबाईल घेतलास. जे काय व्हायचं रिसेप्शनिस्टला काय कळायचंच नाही. मी तर म्हटलं ना, शेखर को बुलाओ, शेखर को फोन देऊ किंवा कॉल शेखर, तू कोण शेखर असं म्हणायची. त्याचं डायरेक्टली तुझ्या बरोबर बोलायला. अरे तू जास्त वेळ बोलत बसू नको रे शेखर. हे अरे सेकंदावर पैसे असतात, ठेवून दे. का सारखं वेळ नको आहे घालू. हा बरोबर ठेव. हा ठेव. बरं हो. हॅलो हॅलो सेक्स बोल ना, बोल. देवा शेखर आला. अरे बाबा, मोबाईल द्या ना एक मिनिट. द्या रे, एक मिनिट द्या. इकडे दे बाबा. तुम्ही मेसेज पाठवलाच नाही ना? म्हणजे कशाला बाबा त्याशिवाय कळणार कसा मेसेज जातो की नाही? अगं पण का कळायला पाहिजे? दे ना, इकडे द्या ना. मी शिरा इकडे द्या. आधी मी बोलले ना. काय चाललंय? अहो काय चाललंय, काय झालं काय? इमर्जन्सी मध्ये वापरायचंय म्हणून आणला हा फोन ना. आणि तू काय पत्रका वाटलीस बाहेर? काय बोलताय तुम्ही? कसली पत्रकं? मी नाही. आजच्या दिवसाभरामध्ये मला अण्णा मामा, उषा मावशी, आप्पा, नाना या सगळ्यांचे फोन आले. बघू. अरे तू बघू. पण मी फक्त उषा मावशीला सांगितलं होतं. बरोबर. आणि ते फक्त अण्णा मामांना बोलले. पण काय बोलले काय एवढं? काही नाही, मोबाईल फोन घेतला, अभिनंदन, आता तुमच्याशी कधीही फोनवरती बोलता येईल हे म्हणाले. आणि वरती हल्ली काय कोणी मोबाईल घेतो हे सुद्धा म्हणाले. तू वाचू नको का? आणि गाढवा इकडे दे, चाले करू नकोस हो. फोटो नाही लावला त्याला. हो आज मला तुम्ही सगळ्यांनी फोन केलात ना, अर्ध कार्ड संपलं, प्रीपेड कार्ड आहे. उद्याच्या दिवसात सगळं संपून जाईल. अहो असं काय करता? पहिला दिवस आहे, उद्या कोण करताय? पाणी हवंय? हो उद्या बघतो ना आता. बाबा त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, ऑफिस मध्ये पोहोचलात की स्विच ऑफ द मोबाईल. हा मामा असंच कर ना. आता घरी आलास ना, बंद कर ना मोबाईल. हा ओके द्या मी करतो. मला थांब रे. कोण आहे? अरे ही बेल नाही रे, फोनची नाही, ती दाराची बेल वाजली. अच्छा घर. हो या. आबा तुम्ही बसा ना, आम्ही बघते कोण आलं. आबा अहो काय झालं? काय रे फडण्या, काय काम काढले? हा शेखर, बरं झालं बाबा तू भेटलास. तू काय झालं? काय आबा, अहो पेंडसे का काही काय आजारी झाले हो. आणि शरद सुद्धा अजून आले नाही घरी.
अगं बाई, पण मग ऑफिसमध्ये फोन केला नाही का त्यांच्या? फोन केला, तो ऑफिसातून हाफ डेत निघालाय. तो आणि त्याची बायको नाटकाला जाणार आहेत. अरे देवा. त्याच्याकडे काय मोबाईल वगैरे आहे का? नाही हो. बरं कुठे गेला नाटकाला तो? मंगेशकर हॉलला. अच्छा 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 अच्छा. हा एक मिनिट हा, जरा थांबा. खूप बिघडली आहे का तब्येत? हा हॅलो सचिन. अहो तुम्ही सचिनला काय फोन करताय? हॅलो. हा तू हे बघ सचिन, एक काम कर, तिथे शरद पेंडसे नावाचा एक माणूस आहे, नाटकाला आलाय. तू जरा अनाउन्समेंट कर की त्याच्या वडिलांची तब्येत सिरियस आहे, लगेच घरी परत ये. तू जरा थांब ना ग. तब्येत बरी नाही. हो हो मला कर नंतर. ओके ओके. हा तू मध्ये बोललं ना. नाही तसं नाही, पण ते घाबरून जातील ना तिकडे. हा सचिन कोण? सचिन माझ्या ऑफिस मधला, माझ्या बरोबर काम करणार आहे. अहो मी ऑफिस मधून निघता तो मला म्हणाला मी मंगेशकर नाट्यगृहात नाटकाला जातोय म्हणून. पण लगेच त्याला फोन केला, त्याच्याकडे मोबाईल आहे ना. बरं येतो. या ये गाढवा, कळलं ना? याच्यासाठी असतो मोबाईल. नुसते रिंगटोन आणि पिक्चर मेसेजेस पाठवायला नसतो तो, कळलं? बघू मी. थांब रे, मी बघतो ना आता, जरा थांब. सचिनचा आहे. हॅलो सचिन. हा काय झालं? अच्छा अच्छा, दिला का? बरं बरं, केली अनाउन्समेंट? ओके ओके ओके, बरं बरं सांगतो. तुझं त्याला निरोप सांगून जात आता लवकर. अरे हा 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 हा, थँक्यू. बरं बरं, ओके ओके ओके. नाही अरे तू कशाला येतोस इथे? नाही रे तेवढं काही सिरियस नाही. अरे ते आहेत अजून बाबा. तुम्ही काय बोलताय? अरे कुठलं नाटक आहे रे? ए श्रेया, आम्हाला पाणी आणले. हो हो. पेन्शनची तब्येत चांगली नाहीये आणि कुणाचं काही खरं नाही. तरी बरं आपल्याकडे मोबाईल आहे. हो हो, आबा सावकाश. आबा सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.